फॅशन की कम्फर्ट हा जर प्रश्न कुणी मला विचारला तर आता मी त्याचं उत्तर काय देणार आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगतेच. पण त्याआधी ना, आता तुम्ही जर मम्मी असेल तर तुम्हाला माहीतच असेल की आजकाल लेकरांना 2 टिफिन द्यावे लागतात. म्हणजे एक ब्रेकफास्ट असतो आणि एक लंचसाठी. सो इथे ना माझं प्रिपरेशन दोन्ही डब्याचं झालं होतं. म्हणजे की टमाटरची चटणी आणि चपाती हे जे मी आहे ते लंचमध्ये देणार होते आणि ब्रेकफास्टसाठी काय, तर इथे ना मला मस्तपैकी म्हणजे पिलूला जसा आवडतो तसा ना आलूचा पराठा मी इथे बनवून देत आहे. तसे आलूचे पराठे ना मला बनवायला पण खूप आवडतात आणि करायला पण खूप आवडतात आणि विशेष म्हणजे ते पिलूला खायलाही खूप आवडतात. त्यामुळे ना बऱ्यापैकी म्हणजे ना महिन्यातून बऱ्याच वेळा जर टिफिन असेल तर तो त्यामध्ये आलू पराठा जो आहे त्याचा समाविष्ट जास्त असतो. तर त्यामुळे इथे छानपैकी असा आलू पराठा इथे तयार झाला होता. आणि त्यानंतर ना आज मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे आमचा पण सोबतचा जो काही नाश्ता आहे तो मी पटकन आवरून घेतला होता. कारण की बाहेर जायचं म्हटल्यानंतर ना पटपट घरातली कामं करून निघून गेलं तरच एक टेन्शन राहत नाही, किंवा मग बाहेरून जाऊन आल्याच्या नंतर ही कामं करायला आपल्याला कंटाळा येते. त्यानंतर आता सगळं घरातलं आवरून झालं होतं. पिलूच्या पप्पासाठी वगैरे पण मी नाश्ता वगैरे करून दिला होता. त्यानंतर आम्ही गेलो बाहेर. म्हणजे बाहेर तर जवळपास मी 1 महिन्याने निघाले होते. कामही तसं अर्जंट होतं. काय होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता बाहेर गेल्याच्या नंतर पाऊस काही नाही आहे, चांगलं ऊनच पडलं आहे, जसं काही उन्हाळाच आहे. आणि त्यानंतर आम्ही शॉपमध्ये पोहोचल्याच्या नंतर ना, आता याला कुणी नाईट वेअर म्हणतात किंवा कुणी गाऊन म्हणतात. आता आमच्या इकडे तरी याला गाऊनच म्हणतात. तर त्यामुळे ना मी गाऊन घ्यायला गेले होते, कारण की आता पावसाळ्यामध्ये जे आहे ना ते आपल्याला भरपूर गाऊन लागतात, कारण काही वाळत वगैरे नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. आणि फॅशन आणि कम्फर्ट जर मला कुणी विचारलं ना, तर मला गाऊनमध्ये दिवसभर राहायला खूप आवडते, कारण की फॅशनपेक्षा कम्फर्टेबल राहणं कधीही चांगलं असं मला वाटते. त्यानंतर येताना काही भाजीपाला लागणार होता, तो भाजीपाला घेऊन आले आणि आल्यानंतर ना मस्त पिलूच्या पप्पाने इथे एक पेरू कट केला होता. आता तसा पेरू काही मला खायला आवडत नाही, पण यांच्यासोबत मस्तपैकी एन्जॉय केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.